नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या युट्यूब चॅनलवर. ठीक आहे मित्रांनो, बघा आपलं प्रकरण क्रमांक 14 चालू आहे, व्यवहारिक अपूर्णांक. व्यवहारिक अपूर्णांकांमध्ये आपला पाठ क्रमांक 6 चालू आहे. एकूण या पाठ 5 मध्ये एकूण 36 प्रश्न झालेले. आज आपण बघणार आहोत 37वा प्रश्न. व्यवहारिक अपूर्णांक म्हणजेच काय? अंश आणि छेदाच्या रूपामध्ये जे दिसेल त्याला आपण व्यवहारिक अपूर्णांक म्हणतो ना राजे हो. मग आता बघा 36व्या प्रश्नानंतर 37वा प्रश्न सुद्धा हा तुमच्या प्रश्न पत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. फक्त कशा पद्धतीने सोडवायचा हे ज्ञानात टाकणं फार महत्वाचं आहे. बघा गणिताला भ्यायचं नाही. गणिताला जर तुम्ही भेले तर गणित तुमच्या उरावर बसेल. त्याच्यामुळे तुम्हाला उरावर बसायचा, गणित भेला पाहिजे तुम्हाला. अशा पद्धतीने तुमचं गणित झालं पाहिजे लेकरो. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न समजून घ्या, उमजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही सोडवा. हे प्रश्न देण्याची एक पद्धत आहे. याला तुम्ही गणिताच्या भाषेमध्ये रूपांतरित करायचं आहे, ज्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो आपण. ठीक आहे. तर बघा आता याला आपण गणिताच्या भाषेमध्ये लिहित असताना प्रश्न पण समजून घेतला पाहिजे ना राजे. थोडंसं वाचायचा व्यवस्थित, डोकं जाग्यावर ठेवून. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळविल्यास उत्तर 4 येईल. याच्यामध्ये हा मिळवल्यानंतर 4 उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. बघा आता मी काय करतोय, काळजीपूर्वक बघा तुमच्यासाठी या. ठीक आहे. बघा आता मी हा 2/5 जसंच्या तसं घेतो. मी सांगितलं होतं जे दिसते ते घ्यायचं. ठीक आहे. मध्ये बघा मागच्या पाठ क्रमांक 5 मध्ये पण जेव्हा आला होता तर मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, मध्ये बेरीज घ्यायची की वजाबाकी घ्यायची हे ठरवायचं कसं, मिळविल्यास. बघा मध्ये आला, परत इथे मिळविल्यास आहे, म्हणजे बेरीज घ्यायची. समजलं मी काय म्हणत आहे? मागच्या पाठ क्रमांक 5 मध्ये उदाहरण तुम्ही जर बघितले आणि तुम्ही जर केले असतील लेकर हो, तर तुम्हाला हे समजेल की मध्ये प्लस, मध्ये साठी हे प्लस घेतल्या जाते आणि हा मध्येच्या जागी प्लस घ्यायचा म्हणजे वजाबाकी घ्यायची की अधिक घ्यायचं हे ठरवायचं. इथे दिलेलं आहे या वाक्यावर मिळविल्यास. ठीक आहे, लक्षात येईल. अधिक घेतलं. बघा आता 2/5 आहे. किती वेळा, जेव्हा किती वेळा लागतो ना, कितीसाठी ते x आहे असं समजू. ठीक आहे. तर मी याच्यासाठी हे जसंच्या तसं घेतो, 2/5 जसंच्या तसं घेणार राजू. ठीक आहे. कारण की आता बघा हे समजून घ्या, उमजून घ्या याच्यासाठी की 2/5 जसंच्या, मी तुम्हाला गणिताची भाषा सांगत आहोत. हा 2/5 जसंच्या तसा घेतला, मध्येसाठी अधिक घेतला, याच्यासाठी अधिक घेतला, बेरीजचं साइन घेतलं की मिळविल्यास आहे म्हणून. ठीक आहे. मध्येसाठी हे घेतल्यानंतर 2/5 जसंच्या तसं घेतलं. कितीसाठी काय घ्यायचं, x घेतोय. आता इथे बेरीज करायला पाहिजे, वजाबाकी करायला पाहिजे, भागाकार करायला पाहिजे की गुणाकार करायला पाहिजे. हा गुणाकार जो आहे इथे जो करावा लागणार आहे हा ठरतो हा वेळावर. लक्ष द्या, एक एक शब्दाचा अर्थ आहे. कमी म्हटल्यानंतर वजाबाकी असते, जास्त म्हटल्यावर बेरीज असते, मिळविल्यास असलं तर बेरीज असते, कमी केल्यास वजाबाकी असते. हे वेळा असल्यावर तुम्हाला ऑलवेज गुणाकार करायला पाहिजे. ही भाषा आहे, ह्या भाषेमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे, ते समजून घ्या. गुणाकार केला. ठीक आहे. अधिक वेळा मिळविल्यास हे झाल्यावर हे सगळं मिळविल्यास, या दोघांचा मिळविल्यास उत्तर काय येते म्हणते 4 येते. बघा आता समजलं. हे बनवल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि ज्याची चांगली सराव असेल तो हे जे आहे ना फटाफट सोडू शकते. ठीक आहे. सोप्या याच्यात बघा आता मी याला पूर्ण लिहून देतो. 2/5 जसंच्या तसं अधिक हा याचा गुणाकार जर केला 2/5 x होईल. गुणाकाराच्या रूपात केला तर गुणाकार केला तर x होईल, बरोबर 4. ठीक आहे. लक्ष द्या केंद्रित. आता हा जो आहे हा इकडे घेऊन जाऊया. बघा आता जेव्हा नेत असताना बरोबर चिन्हाच्या इकडे नेत असताना इकडे वजाबाकी आहे की बेरीज आहे, जो कोणता असेल त्याचा विरुद्ध तिकडे न्यायचा. म्हणजे बेरीज आहे तर बरोबर चिन्हाच्या तिकडच्या घरी गेला तर वजाबाकी होते. 2/5 x राहील, बरोबर 4च्या खाली काही ना म्हणजे एक घेऊन या, म्हणजे बरोबर फ्रॅक्शन होऊन जाते. तर तसं वजाबाकी बेरीज करायला बरं होते. 2/5 जसंच्या तसं. बघा हे बेरीजच्या रूपात आहे, इकडे नेलं तर वजाबाकीच्या रूपामध्ये. आता काळजीपूर्वक लक्ष द्या लेकरो.
आता तुम्हाला सांगितलं होतं बेरीज वजाबाकीचा नियम हे अगोदरच्याच पार्ट मध्ये सांगितलेला आहे. जेव्हा तुमच्याकडे छेद सारखा नसतो, वेगवेगळा असतो, त्यावेळेस त्याचा तिरपा गुणाकार करून खालच्याचा गुणाकार खाली केला जाते. तिरपा गुणाकार म्हणजे कसं 2/5 जसंच्या तसं राजे हो. x बरोबर 4 गुणिला 5 हा झाला तिरपा गुणाकार. इथे पण तिरपा गुणाकार केला जाते. जे साइन असेल म्हणजे साइन म्हणजेच चिन्ह असेल मधामध्ये ते बेरीज असेल तर बेरीज घ्या, वजाबाकी असेल तर वजाबाकी घ्या. 2 गुणिला 1 जसंच्या तसं. आता खाली काय घ्यायचं, खाली पण खालच्या छेदाचा गुणाकार घ्यायचा 1 गुणिला 5 या पद्धतीने. बघा हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, फटाफट करू शकता हुशार विद्यार्थ्यांनी. व्हिडिओ पॉज करायचा, नोटबुक घेऊन बसा, नोट डाऊन करायचं प्रॉब्लेम आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा अजून सोडवता येईल आपल्याला 2/5x बरोबर 4×5 20 होती वजा 2 5×1 5. समजत आहे. बघा आता इकडे सोडवतो मी, इकडच्या बाजूला सोडवतो. 2/5x बरोबर बरोबर 20 मधून 2 गेले 18 आणि छेद जसंच्या तसं 5. बघा सोडवत असताना सॉल्व्ह करत असताना आता काळजीपूर्वक लक्ष द्या. x मी जसंच्या तसं घेतो कारण की आपल्याला x कशासाठी आहे, कितीसाठी आहे. x जर तुम्हाला कितीसाठी काढायचा आहे तर x काढायचा असेल तर ही जे x ला लागून आहे याला तिकडे न्यावं लागेल ना. तिकडे नेत असताना इथे कोणत्या रूपात आहे, हा गुणाकाराच्या रूपात आहे. आता बघा साधा नियम सांगतो तुम्हाला, 18 बरोबर 5 हे जसंच्या तसं आता इकडे घेऊन जायचं आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक. ठीक आहे. इथे 4 नियम लिहून देऊ का तुमच्या माहितीसाठी. पहिला नियम तुम्हाला लिहून दिले होते. ठीक आहे. तरी लक्ष द्या, जेव्हा इकडे बेरीज असेल आणि याला मी या घरी नेत आहोत तेव्हा वजाबाकी होते. बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचं आहे तर वजाबाकी, इकडे वजाबाकी असेल बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचं आहे तर बेरीज होईल. इथे जर भागाकार असेल बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचं असेल तर गुणाकार होईल. ठीक आहे. इकडे जर लक्ष द्या गुणाकार असेल बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचं असेल तर भागाकार होईल. लक्ष द्या. आता इथे जर बघितलं हा भागाकाराच्या रूपामध्ये आहे, हा जर भागाकाराच्या रूपामध्ये तिकडे गेला तर गुणाकारामध्ये जाईल, वरती जाईल. आणि हा गुणाकाराच्या रूपात आहे इकडे येईल तर भागाकाराच्या रूपात जाईल. हे या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. हे 4 नियम, हा दुसरा, हा तिसरा, हा विसरायचं नाही, नोट डाऊन करा. ठीक आहे. हा चौथा. हे 4 नियम तुम्हाला चांगल्याने लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हे नियम आहे. आता बघा लेकरं हो, आता बघा याचा जर गुणाकार केला तुम्ही, समजलं एक महत्वाची गोष्ट, याला उलट करायचं. असं जर लक्षात नसेल राहत याला उलट करायचं. हा गुणाकाराच्या रूपात आहे. जेव्हा गुणाकार व्यस्त माहित आहे ना, इकडे यायचं असेल तर गुणाकार व्यस्त मध्ये करायचं. हे समजून घ्यायचं. ठीक आहे. x बरोबर, आता बघा गुणाकाराचा नियम माहित आहे. 2 अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशसानी अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे 18 गुणिला 5, 18 म्हणजे बघा 8 म्हणजे 40, 8 40 4, 5×1 5, 5×4 9, 18 म्हणजे 90. ठीक आहे. 5 गुणी 10, 0 0 गेला, x बरोबर 9 राहिले. तर बघा पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो योग्य पर्याय आहे. समजलं का लेकरं? समजून घ्या, उमजून घ्या, कारण की याच्यावर 2-3 प्रश्न बघणार आहोत आपण. कसं करणार आहे याचा स्क्रीनशॉट काढा. हा नियम लक्षात ठेवा फक्त तुम्ही. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट करा, नोट डाऊन करा, कारण की तुमच्या माहितीसाठी असणं आवश्यक आहे. हा एवढे जेवढे चिन्ह आहे हे बरोबरच्या तिकडे जात असताना रूपांतरित होते, चेंज होते. विरुद्ध बेरीज असेल तर वजाबाकी होते, वजाबाकी असेल तर बेरीज होते, भागाकार असेल तर गुणाकार होते, गुणाकार असेल तर भागाकार होते. दोन्ही अल्टरनेटिव्ह विरुद्ध आहे. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 बघ, तुम्हाला 37व्या सारखाचा मी सोडवतोय. लक्ष द्या, केंद्रित करा. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हा जो अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक या अपूर्णांकामध्ये एकमेकास मिळविल्यास किती वेळा मिळवावं लागेल की उत्तर त्याचं 3 येईल म्हणते. ठीक आहे. हा प्रश्न समजल्यानंतर तुम्ही लक्ष द्या, केंद्रित करा, फक्त लक्ष केंद्रित करा. मी काय करतो, हा 3/7 जसंच्या तसं बरोबर मध्ये आहे, पण मध्ये साठी बेरीज घ्यायचं की वजाबाकी घ्यायचं ठरवायचं कसं तर मिळविल्यास बेरीज. समजलं? मध्ये मी सांगितलं होतं वजा केल्यास असतं तर वजा असतं. ठीक आहे. बेरीज 3/7 जसं त्या तसं कितीसाठी x वेळा आलं, ह्या वेळासाठी गुणाकार घ्यायचं. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या गणिताची भाषा आहे, वेळासाठी गुणाकार घेतलं बरोबर, उत्तर काय येईल म्हणते 3 येईल म्हणते, उत्तर 3 आलं.
हे रूपांतर झाल्यानंतर तुम्ही फटाफट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा सॉल्व्ह कसं करायचं. ह्या 3/7 ला मी लगेच इकडे घेऊन जातो. बघा काही नसते म्हणजे बेरीज असते, नियम लिहून दिलेले आहे छान. बेरीजला बरोबर चिन्हाच्या तिकडे नेत असताना वजाबाकीमध्ये रूपांतर होते. 3/7 x जसंच्या तसं, हा बेरीजच आहे तर बेरीज राहू द्यायचा. 3च्या खाली काही नसते म्हणजे 1 असतो, 3/1 असतो ना, काही नसतो म्हणजे तोही नियम सांगितला होता तुम्हाला. बघा आता वजा केलं, वजा करत असताना 3/7 जसंच्या तसं. बघा काय केलं, याला इकडे लिहिलं. ठीक आहे, आता इकडे लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, बघा आता याला मी जसंच्या तसं घेतो कारण की याला सॉल्व्ह करायचं आहे. 7×21 डायरेक्ट करू आता कारण की मागच्या पार्टमध्ये मी तिरपा गुणाकार 7×21 वजा 3×1 गुणाकार करतोय मी वारंवार. आता मी डायरेक्ट करणार आहे. ठीक आहे, खालच्याचा गुणाकार खाली 7×1 ठीक आहे, प्रॅक्टिस करा, सराव करा. बघा तिरपा गुणाकार 7×21 घेतले, 3×1 केले, वजा मधातलं साईन ते खालच्याचा गुणाकार खाली होतो. ठीक आहे, तर इथे बघा आता काही 3/7 x बरोबर 21 मधून 3 गेले किती राहते, 18 राहते. 18/7 म्हणजे 18/7. आता बघा याचा रेसिप्रोकल करायचा. आता रेसिप्रोकल करण्याचा पण अर्थ सांगितला. हा भागाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे जाईल तर गुणाकारात होईल. म्हणजे जसं x बरोबर ठीक आहे 18/7 जसंच्या तसं. याला उलट करा 7/3 कसं आलं हे सांगून देतो. बघा 7 भागाकाराच्या रूपामध्ये आहे, इकडे जाईल तर गुणाकारामध्ये गेला. हा गुणाकाराच्या रूपामध्ये आहे, ऍक्च्युली इथे जो आहे तो गुणाकार आहे ना, याला भागाकाराच्या रूपामध्ये, ह्या गुणाकाराला नाही तर भागाकाराच्या रूपामध्ये. या पद्धतीने सोडवायचं असते. ठीक आहे, इकडे बघा मी सोडून दाखवतो यांचा. बघा इथे लेकरं लक्ष द्या, x बरोबर किती मिळणार. आता इथे हे लिहिल्यानंतर बघा काय कटते, तिरपा गुणाकार भाग जातो. 3×1 3×3 6. ठीक आहे, x बरोबर 6 आहे. ठीक आहे, या पद्धतीने आहे. या पद्धतीने याचं उत्तर आहे 6 क्रमांकाचा, पहिल्या क्रमांकाचा पर्याय उत्तर बरोबर आहे, योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर याला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्या. खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे. चारही नियम लिहून देतो. पहिला नियम काय आहे, बेरीज असेल तर बरोबर चिन्हाच्या तिकडे जाईल तर वजाबाकी जाईल. दुसरा नियम आहे वजाबाकी असेल तर तिकडे बरोबर चिन्हाच्या तिकडे बेरीज जाईल. तिसरा नियम काय म्हणतो, हा नियम लक्षात ठेवायचा आहे, भागाकार असेल तर गुणाकार होईल आणि चौथा गुणाकार असेल तर भागाकार होईल, बरोबर चिन्हाच्या इकडे जर जात असेल तर. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 39वा. प्रश्न क्रमांक 39वा बघा, 85/102 मध्ये 85/102 किती वेळा, या दोघात एकमेकात किती वेळा मिळवायचं किंवा मिळविल्यास उत्तर 10 येईल. हे बघा उत्तर 10 आलं पाहिजे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण सांगितलं होतं मी 85/102 बरोबर हे घेतलं. मध्येसाठी मिळविल्यास अधिक. ठीक आहे, मध्ये आहे बेरीज घ्यायची की वजाबाकी घ्यायची. बेरीज कशावर मिळविल्यास, मिळविणे म्हणजे बेरीज करणे. 85/102 गुणिला कितीसाठी x घेतला, वेळासाठी गुणाकार घेतला. ठीक आहे, हे समजून घ्या. कितीसाठी x घेतला, वेळासाठी गुणाकार घेतला. ठीक आहे, मिळविल्यास उत्तर किती येते, 10 येते. समजून घ्या. ठीक आहे, बघा आता मी काय म्हणत आहे, हा जो आहे हा बेरीज मध्ये, बेरीज रुपये इकडे नेला तर वजाबाकी मध्ये 85/102 गुणाकारामध्ये ठेवत असेल तर गुणाकारात ठेवायला. ठीक आहे, बघा आता 10च्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतो. ठीक आहे, लक्ष द्या मी तुमच्यासाठी सोडून देतो आहे. ठीक आहे, वजाबाकी 85/102 लेकर हो तुमच्यासाठी मेहनत आहे. ठीक आहे, 85/102 गुणिला x. ठीक आहे, 102 गुणिला 10 1020 वजा 85 जसंच्या तसे. 102 खालचा तिरपा गुणाकार केला खाली, 85 गुणिला 1 म्हणजे 85, खालच्याचा गुणाकार खाली 102 बरोबर. आता बघा लक्ष केंद्रित करा, काय म्हटलेलं आहे की 1020 मधून 85 काढायचे तर काय होईल, काढा इथे 85 वजा करायचं. बघा 10 मधून 5, 0 मधून 5 नाही जात म्हणून 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 2 मधून 9 नाही जात म्हणून 12 मधून 9 गेले, 3 राहिले. आणि इथे जर बघितलं 0 मध्ये 1 नाही जात म्हणून हातचा घेतला, 10 मध्ये 1 गेले 9 राहिले आणि इथे 0, 935 येते राजा.
आता बघा हिचा मी गायब केला ना, याला रूपांतर करत असताना गुणाकार 102 छेद हा भागाकारात आहे, गुणाकारात किंवा उलटं करायचं 85, ठीक आहे, कारण की हा गुणाकाराच्या रूपात आहे, तिकडे पण जात असताना भागाकाराच्या रूपात आहे, तो उलटं होईल, रेसिप्रोकल ज्याला म्हणतो, ठीक आहे. 102 कटले तर इथे बघा आता हे मिटवून घेतो, तुमच्या माहितीसाठी हे झालंच आहे, तर मिटवून घेतो आहे. इथे बघा आता की x बरोबर काय उरलं राजा, 935 भागिला छेद 85. हे बघा इथे काटलं ना, 102 कटले, 935 उरलं अंशामध्ये आणि छेदामध्ये 85 उरलं. याच्यामध्ये भाग देत असताना तुम्ही भाग घेऊ शकता, 5चा द्या, मला जसं सोयीस्कर वाटेल तसं. तर तुमच्या माहितीसाठी 5चाच देतो, ठीक आहे. 5चा द्या किंवा जे वाटते ते, 935 ज्याचा भाग जातो 5चा देऊन पाहूया. 5 एक 5, उरले 4, 8 म्हणजे 5 आठी 8 म्हणजे 40, 3 उरले, 5 घेतले, मग हे 5 घेतले, मग 3 घेतले होते, बघा लक्ष द्या, ठीक आहे. 5 एक सॉरी 7 काही 0 5 7 35 होईल, 0 बघा. आता इथे कितीचा भाग दिला, 5चा दिला, 5चा भाग दिला तर 187. इथे जर 5चा भाग दिला तर 5 एक 5, 3 17 येईल, ठीक आहे. इथे बघा आता 187 भागिला 17, x बरोबर 17चा जर भाग दिला तर बघा 17चा मी भाग देतो 187 मध्ये, ठीक आहे. इथे 17 एक 17 डायरेक्ट आता भाग 17 एक 17 बघा 187 एक उरला 17 एक 17 11 उत्तर यायला पाहिजे, 11चा भाग जातो 17चा, ठीक आहे, पूर्णपणे 11. तर याचा पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे, ठीक आहे. बघा फास्ट झालं असेल तरी समजून घ्या, कारण की हे जे आहे गुणाकार भागाकार केलेलं हे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला पण करायचं राजे. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं होतं मी की व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्ही चुकले का बरोबर आहे हे एकदा इथून चेक करा, किंवा मी चुकलो असेल तर मला कमेंटमध्ये टाका, म्हणजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही की सर तुम्ही चुकले वाहून. तुम्ही पण म्हणजे मी चुकू शकतो, मी व्यक्तीच आहे, ठीक आहे. तर बघा आता याचा गुणाकार किंवा भागाकार केलेला आहे, फक्त महत्वाचं आहे तुमच्यासाठी हे बनवणं. हे ज्याला बनवता आलं तर सोडवता येऊन जाईल तुम्हाला, नाही येत म्हणून ज्यांना नाही कळत आहे त्यांच्यासाठी आहे की मी काय काय केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 40 तशाच पद्धतीने प्रश्न समजून घ्या, ठीक आहे. समजून घेतल्यानंतर तोच आहे, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, मी सॉल्व्ह करून दाखवतो, ठीक आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल नाही समजलं तर परत एकदा बघत चला, नंतर तुम्ही व्हिडिओ अजून परत अगेन प्ले करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर बघा आता मी डायरेक्ट येतो 4/11, ठीक आहे. 4/11 घेतलं. आता मध्ये आहे मिळविल्यास आहे, मध्येसाठी आणि मिळविल्यास याचा संबंध बघा बेरीज असेल, ठीक आहे. 4/11 जशीच्या तशी. आता किती वेळासाठी, सगळ्यात पहिले वेळासाठी गुणाकार घेतो, ठीक आहे. कितीसाठी x घेतो, बरोबर का बरं, उत्तर 12 येईल म्हणजे 12, ठीक आहे. 12 घेतली. आता लक्ष द्या, बरोबर याला सोडवायचं आहे. तर सोडवत असताना काय करायचं, सगळ्यात पहिले याला मी इकडे घेऊन जातो, 4/11 गुणाकाराच्या स्वरूपात ठेवा, म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी. याच्या खाली काय म्हणजे 1 घेऊन घ्यायचं आणि इथे वजा 4/11 येईल. हा बेरीज मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे वजामध्ये जाईल, ठीक आहे. आता बघा यांची बेरीज करायची असेल किंवा सॉरी यांची वजाबाकी करायची असेल तर काय करतो, 4/11 गुणिला x यांची डायरेक्ट करतो. हा 12 गुणिला 11 नाही समजत असेल तर करूया 12 गुणिला 11 वजा 4 गुणिला 1 तुमच्यासाठी, ठीक आहे. तिरपा गुणाकार केला, खालच्याचा गुणाकार खाली 11, ठीक आहे. 4/11 x गुणाकाराच्या रूपामध्ये, लक्ष द्या, ठीक आहे. 12 गुणिला 11 नाही तर 11 दुनी 22, हातचे आले 2 लिहिले, 11 दुनी 22, 11 एक 11, 11 2 13, 132, 11 4 एक 4, 11 एक 11. आता बघा, ठीक आहे. इकडे मी सांगतो म्हणजे तुम्हाला बघायला बरोबर, याला मी तिकडे देतो म्हणजे 1 उरते, बरोबर. 132 मधून 4 गेले 128 राहते राजेव, ठीक आहे. छेद जसंच्या तसा गुणाकारात, कारण हा गुणाकार आहे, हा बघा हा इथे गुणाकार आहे, या गुणाकाराचा 1 अपूर्णांक इकडे देतो, तो उलटा होऊन जाते. 11 वरती जाईल आणि खाली छेद राहील, 11 गेट कॅन्सल, ठीक आहे. कॅन्सल होईल. इथे जर बघितलं 128 उरत आहेत, इथे 4 उरत आहेत छेदामध्ये, ठीक आहे. तर सोडवलं तर 4 एक 4, 4चा पूर्ण भाग जातो, 4 3 12, 4 2 8, 32 उत्तर यायला पाहिजे राजू. आहे का 32? हो. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. तर बघा आता लेकरं हो, मी सोडून देतोय, तुम्हाला समजून घ्यायचं आहे.
वरती केला होता, खालच्याचा गुणाकार खाली केला होता. जर तुमचा भाग जात असेल तर देऊन द्यायचा राजू, कारण की तुमचा गुणाकार सोपी होतो ना. ठीक आहे, तर हे बघा, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 41 आता वेगळा आहे. बघा त्याच्यासारख्या पण वेगळ्या आहे. 6 मधून किती वेळा 2/9 वजा करावे? वजाला आता मिळवेलच नाही, तर बघा काही नाही, 6 घ्यायचं. मी सांगितलं होतं तसं मधून आहे, मध्ये आहे, याच्या जाग्यावर काय घ्यायचं हे ठरवते वजा घेतलं. ठीक आहे, किती तुम्हाला सांगितलं होतं, किती आलं? x घ्या, वेळासाठी गुणाकार 2/9. ठीक आहे, वजा करावेत म्हणजे उत्तर 2/9. भाषेच्या रूपांतरात बघा, 6 साठी 6 घेतलं, मधून साठी वजा घेतलं, वजा इथे आहे शब्द म्हणून. किती साठी x घेतला, वेळासाठी गुणाकार घेतला 2/9. जसंच्या तसं वजा करावे तर उत्तर 2/9 येईल. समजलं लेकरं? आता बघा, आता याला सोडवायचं, डायरेक्ट फटाफट सोडू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे जर बघितलं तर मायनस जसंच्या तसं 2/9 गुणिला 1च्या रूपात राहील. ठीक आहे, इथे पण बघा 2/9 आहे जसं. मग सर हा 6 कुठे गेला? हा प्लस मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे जाईल तर वजा मध्ये जाईल 6 आणि त्याच्या खाली काही आमचे 1 घेतो आपण. ठीक आहे, तर आता याला तिरपा गुणाकार वजाबाकी करायचे, वजा जसंच्या तसं राहील 2/9 गुणिला x बरोबर 2 गुणिला 1 म्हणजे 2 वजा 6, 9 सकळ 9 5 म्हणजे 9 सकळ 54 येईल. ठीक आहे, भागीला 9 1 खालच्या तिरपा गुणाकार 2 1 2 लिहिले राजो. 6 गुणिला 9 म्हणजे 54, 9 5 पंचे 9 सकळ 54 होतात आणि खालच्याचा गुणाकार खाली 9 1 9. तर बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 मधून 54 जाते का राजू? नाही जात, पण जाते कधी? तेव्हा वजा येते त्याचं उत्तर. ठीक आहे, तर इथे सांगतोय मी तुम्हाला, खात्री काळजीपूर्वक लक्ष द्या. याला बरं एकदा लिहूनच मी 2/9 गुणिला x जसच्या तसं नाही जात म्हणून 9 येईल. ठीक आहे, 9 राहणार. लक्ष द्या आता काळजीपूर्वक. ठीक आहे, आता बघा इथं राजे हो, तुम्हाला माहिती हे वजा काय होईल? कॅन्सल होईल. उरलं का? बघा x लिहितो मी, x बरोबर हा जो आहे 52/9 जसंच्या तसं लिहिला. ठीक आहे, याला लिहिल्यानंतर इथे जसंच्या तसं लिहिलं. आता हा गुणाकाराचा आहे, इकडे जात असताना व्यस्त करायचा, गुणाकार व्यस्त करायचा. 9/2 होऊन जाईल, 9 9 कॅन्सल झाले, x बरोबर उरलं काय? 2चा भाग जातो, पण जे उरलं ते तुमच्या दिसण्यासाठी असं लिहून घेतो एक स्टेप वाढून. ठीक आहे, 2चा भाग जाते, 2 1 2 25 2 50 होते, म्हणजे 26 येते. 26 उत्तर यायला पाहिजे या पद्धतीने. ठीक आहे, 25 2 50 होते तर 52, 26 2 52. ठीक आहे, असं उत्तरात हे करायचं. 26 हे योग्य पर्याय आहे. बघा काहीही केलं नाही, फक्त हे तुम्हाला जमलं पाहिजे. काय हे बनवणं जमलं का तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे पण सोपी आहे, फटाफट करू शकता, काही वेळ लागणार नाही. फटाफट तुम्ही लवकर 1 मिनिटाच्या आत सोडू शकता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 42 काय म्हणते? 2 मधून किती वेळा वजा? परत तेच प्रश्न डायरेक्ट घेतोय 2. बघा आता इथे 2 मधून साठी वजा आणि वेळा किती वेळा, कितीसाठी किती घेतो? x घेतो गुणिला वेळासाठी गुणाकार. बघा आता 2 साठी 2 घेतले, मधून साठी वजा घेतले, वजा आहे. ठीक आहे, कितीसाठी x घेतला, वेळासाठी गुणाकार घेतला, जे आहे ते 0.125 हे जसच्या तसं घेतलं. बरोबर किती? 0.375 म्हणजे 375. ठीक आहे, आता बघा लेकरो काळजीपूर्वक इथे तुम्हाला करायचं काय आहे तर बघा, आता याला बरोबर करून घेऊ आणि त्याला तिकडे घेऊन जाऊ. बघा आता वजा आहे, वजा जसंच्या तसं 0.125 x आहे. हा x पुढे घेतला आहे. ठीक आहे, बरोबर इथे काय राहील? 0.375 वजा काय मिळेल? हा 2 आहे, हा प्लस आहे ना, काही नाही म्हणजे इकडे जाईल तर 2 जाईल. आता बघा मी काळजीपूर्वक सांगत आहोत. ठीक आहे, आता बघा इथे जर 375 नाही जमत तर 2 मधून 375 काढायचे असेल तर 3 0 घेऊन घ्यायचे, कारण की 0 दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. मी वारंवार सांगतो 0 आहे, 375 घ्या. ठीक आहे, वजा करायचे, इथे वजा येईल कारण की 0.375 पेक्षा मोठा कोण आहे? हा आहे, म्हणून याच्यातून 2 जात नाही म्हणून वजा येईल. तर जे काही ते वजा येईल 0.125 x. हे जसंच्या तसं येतो, इथे येणार उत्तर वजा येईल. बघा आता 1 मधून 0 मधून 5 जात नाही, 1 हातचा घेतला, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 0 मधून 8 जात नाही म्हणून 10 घेतला, 1 हातचा घेतला, 10 मधून 8 गेले, 2 राहिले.
इथून 0 मधून 4 जात नाही, ह्याचा 1 घेतला, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, दशांशच्या खाली दशांश, 2 मधून 1 गेला, 1 राहिला आणि इथे राहील 1.625. हे साधं लॉजिक आहे. 2 मधून हे तर आपण उलट काढलं, पण 0.5 म्हणून 375 निघत नाही, म्हणून वजा घ्यावं लागते त्याला. ह्या ऋण जसं आहे तसं घ्यावं लागतं. ऋण कॅन्सल होईल, म्हणजे वजा वजा कॅन्सल होते. हा 1 जसंच्या तसं 1.625 छेदामध्ये 0.125. आता बघा कसं सोडवा. तुम्हाला सांगितलं होतं मी कशामध्ये, कोणता युनिट होता तो दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याला जर पूर्ण रूपामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघा, लक्ष द्या, कधी पण x बरोबर. तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो फक्त, ठीक आहे. याला पूर्ण देतोय कारण की पूर्ण समजतोय, कारण की याला बॅलन्स करतोय 125, याला पूर्ण समजत. जेव्हा कधी सारख्या स्थळानंतर दशांश आहे, वरती पण बघा 3 स्थळानंतर दशांश आहे, खाली पण 3 स्थळानंतर दशांश आहे. वरच्याला ऍडजस्ट करायचं असेल तर खाली 3 शून्य घेत होतो, बरोबर. खालच्याला ऍडजस्ट करायचं आहे तर वरती 3 शून्य घेत होतो, तर तीनही शून्य कॅन्सल होईल, म्हणजे राहील काही नाही. म्हणजे याचा अर्थ हे सांगायचा आहे की जेव्हा खाली आणि वरचे दशांश स्थळे सारखे असतील तर त्याला तुम्ही डायरेक्ट कंप्लीट याच्यामध्ये लिहू शकता, म्हणजे पूर्ण रूपामध्ये लिहू शकता. हे नाही घेतलं तरी चालेल, हे तुमच्या समजण्यासाठी, माहितीसाठी लक्ष द्या. आता बघा 25चा देऊन बघू, कारण 25चा जाईल. 25 5 उरले. हा जो x आलेला आहे हा बघा छेद मध्ये 5 आलेला आहे. कशाचा भाग दिला? 25चा. मग 25चा वरती पण द्यावा लागेल ना, कशामध्ये? 1625 मध्ये. बघा 25 5 125, 25 सख 150, 25 सख 150, ठीक आहे. 150 मधून 162 केले, 12 उरतं वजा आणि 125, 25 5 125. बघा 0 0 0. हे फटाफट करण्याची पद्धत आहे, 65. बघा आता मी तुम्हाला समजून सांगत आहे, हे तुमच्या स्क्रीनवर आहे. कसं केलं तर बघा 25 सख 150 हे थोडंसं बघून घ्यायचं, बाकी 0 आलं पाहिजे. मग उरते किती? 162 मधून 150 गेले तर 12 उरते. हा जो 5 आहे हा इकडे घेतलेला आहे. इथे बघा 5 1 5, 5चा भाग जातो, 5 1 5 आणि 5 1 15, म्हणजे x बरोबर 13 उत्तर यायला पाहिजे राजे हो. इथे बघा आता तुम्ही भाग कसा दिला, काय दिला हे बघू शकता. मी बघा ना 65 आहे, 5चा भाग जातो, ठीक आहे. 5चा भाग दिला, भागाकार केला तर तो 13 उत्तर येते. 13 म्हणजे 65 होतात. हे पण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ते x बरोबर 13, म्हणजे तो किती वेळा आहे? 13 वेळा वजा करावा लागेल तर तुम्हाला उत्तर हे मिळतं, ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43 वा. प्रश्न क्रमांक 43 वा जर वाचला तर नवीन आहे. बघा याला लॉंग कट मेथडनी पण सांगतो, ट्रिक्स मेथडनी पण सांगतो. काळजीपूर्वक लक्ष द्या लेकरो, ठीक आहे. प्रश्न वाचून घ्या काय म्हणताय. एक पुस्तक आहे 4/7 भाग, म्हणजे हा काही भाग आहे, व 20 पाने वाचून झाल्यावर 64 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील? एकूण पाने काढायचे. बघा थोडंसं शॉर्ट ट्रिक पण सांगतो आणि लॉंग ट्रिक पण सांगतो. दोन्ही विद्यार्थी आहेत, समजून घ्या दोन्ही पद्धत क्रमांक 1, ठीक आहे. पहिली पद्धत क्रमांक 1, ठीक आहे. तर समजून घ्या आता. एक पुस्तकासाठी एक आहे, एक म्हणजे माहित नाही, एका पुस्तकाचा आणि किती नंबर ऑफ पानं आहे ते माहित नाही, ठीक आहे. तर काय करू, एका पुस्तकाच्या म्हणजे x घेऊ, बरोबर. x चा आहे. बघा आता मी सांगितलं होतं गणिताच्या भाषेमध्येच तुमचं उत्तर सापडेल लेकरं हो. चाचा चाचीचे असलं तर गुणाकार करायचं 4/7, बरोबर. भाग व म्हणजे बेरीज का बरं करताय? एकूण पाने किती आहे? हे 20 पानं 64 पानं याच्यात मिळून द्यायचे. 20 आणि 64 बरोबर किती येईल एकूण पाने? x. ह्या सगळ्यांची बेरीज करतोय आपण. आता इथंच गुणाकार का बरं घेतलेला आहे? त्या काही पानाचा भाग म्हटलेला आहे, तेवढा पोर्शन. भाग म्हटल्यावर आपण गुणाकार घेत असतो, ठीक आहे. आता बघा तुम्हाला सांगू इच्छितो, याला भगाभग पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने पण करू शकता. बघा फटाफट सॉल्व्ह करू शकता. 20 आणि 64 84 होतात. 4/7 x किती? 84 बरोबर x, ठीक आहे. मग काय करता? याला काही नाही म्हणजे 1 घ्या, याच्यासाठी तिरपा गुणाकार करून टाकू. 4x गुणिला 1 तिरपा गुणाकार आहे, 4x अधिक
7 गुणिला 84 सात्रिक 21 7 28 ना 7 हातचे आले 2 7 8 56 आणि 2 58 588 भागीला हे तिरपा गुणाकार केला 4x गुणिला 1 हा x वरती लिहू शकता ठीक आहे x दिला वरती 4x ठीक आहे तर 4x प्लस 588 खालच्याचा गुणाकार खाली या पद्धतीने 7 1 7 बरोबर किती राहिले x आता बघा हे मेथड तुम्हाला याच्यासाठी समजून सांगतोय की तुम्हाला समजले पाहिजे ते हा भागाकार आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला तर काय गुणाकार आहे 4x अधिक 588 बरोबर 7 गुणिला x कारण की भागाकारात आहे इकडे गुणाकारात जाईल 7x होऊन जाईल ठीक आहे आता बघा 588 ला जसंच्या तसं लिहितो 7x हा प्लस मध्ये आहे काही दिसत नाही म्हणजे प्लस मध्ये आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला तर वजा बाकी मध्ये जाईल 588 बरोबर किती 3x 4 आणि 3 7 होतात 7 मधून 4 गेले 3 राहतात इथे बघू शकता तुम्ही आता ना दुसरी मेथड इथे पद्धत क्रमांक 1 होता ही पद्धत क्रमांक 2 तर काही x बरोबर काही 588 भागीला 3 म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे राजू 3 1 3 ठीक आहे उरले किती 2 28 3 9 27 एक उरतो 3 सकट हे भागाकार करून घ्या एवढा ठीक आहे तर x बरोबर किती आलं 196 आलं ठीक आहे हे झालं उत्तर ही पद्धत क्रमांक 1 आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगू इच्छितो हे पद्धत क्रमांक 1 झाली ठीक आहे बघा आता ट्रिक्स बघा आता ठीक आहे ट्रिक्स सांगू इच्छितो याच्यामध्ये ट्रिक्स बघत असताना ट्रिक्स काय अक्षरात सांगतो ठीक आहे याच्या ट्रिक्स बघत असताना बघा हा जो आहे एका पुस्तकाचा 4/7 आहे ठीक आहे 4/7 आहे याला हे झालं एकूण पाणी कशी काढायची एकूण पाणी किती निघेल याला सोडून हा भाग सोडून 20 पाणी 20 अधिक 64 84 किती झाले 84 समजलं का एकूण पाणी 4/7 लक्षात ठेवायचा आणि एकूण पाणी तुम्हाला हा जो पोर्शन आहे हा एक लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आणि एकूण पाणी कोणते राहतील 20 राहतील आणि 64 यांची जर बेरीज केली तर एकूण पाणी 84 येईल ठीक आहे आता बघा 7 मधून 4 गेले किती राहतात ट्रिक्स लक्ष द्या 7 मधून 4 गेले 3 राहतात बरोबर चिन्ह द्यायचं बरोबर याच्यासाठी आणि 84 एकूण पाणी 84 आले म्हणून इथे 84 घ्यायचे ठीक आहे मग 7 आहे 7 जसेच्या तसे घ्यायचे आणि इथे तुम्ही इथे तर बरोबर घेतलेलं आहे आणि इथे बघा इथे x घ्यायचं 7 साठी x घ्यायचं समजून घ्या काय करतो बघा ट्रिक्स आहे ओपन ट्रिक्स 3 × x बरोबर 7 गुणिला 84 गुणाकार ऑलरेडी इथे केलेला आहे 7 गुणिला 84 इथे 588 3x x बरोबर 588 भागीला 3 म्हणजे x बरोबर किती येणार 196 बघा इथे 196 ला तेच आलेलं आहे बघा सोपी कोणती पद्धत वाटली तुम्हाला निवडायचं हे ट्रिक्स पद्धत क्रमांक दुसरा ही पद्धत क्रमांक दुसरी होती ट्रिक्स दुसरी बघा दोन्ही एक्सप्लेनेशन करून दिलेले आहेत मी सांगितलेलं आहे याचा स्क्रीनशॉट घ्या बघा सर्वप्रथम तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर ही मेथड आहे एका पुस्तकासाठी एका पुस्तक म्हणजे त्याची पाने आहे x बरोबर का बरं x घेतला तर एका पुस्तकाचे पानांच्या 4/7 म्हटलेले आहे 4/7 म्हणजे त्याचा भाग एवढ्या पानाच्या टोटल 4/7 एवढा पार्ट झालेला म्हणून गुणाकाराचा आणि 4ची आहे म्हणून गुणाकार घेतला अधिक कधी घेतला अधिक व साठी अधिक घेतला का बरं कारण पाने मिळवायचे आहे 20 आहे मग 64 पाने अधिक घेतला एकूण पाने आहे x यांची बेरीज केली बेरीज केल्यानंतर त्याला सोडवलेलं आहे हे बनल्यानंतर सोडू शकता किंवा 4/7 एकूण पाने काढा 84 मिळेल आता अजून एक उदाहरण घेऊया आपण याला समजून घ्या याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 44 वा पण 43 वा सारखा आहे सेम टू सेम आहे पद्धत तेच आहे दोनही पद्धतीने मी सांगणार आहोत तुम्हाला करून बघायचं आहे बघा व्हिडिओ पॉज करा ज्यांना नसेल समजलं त्यांनी 44 वा प्रश्न बघा 43 वा नसेल समजला तर ठीक आहे काळजीपूर्वक लक्ष द्या फटाफट खूप सोपी भाषेत आहे आणि ट्रिकचा पण वापर कसा करायचा ते सांगणार आहोत आणि साध्या पद्धतीने पण कसं वापरायचं ते सांगत आहोत एका पुस्तकाचा एक पुस्तक ज्याची पाने x असतील त्याचा पाठ म्हटलेला आहे त्याची पानांचा पानं जे आहेत पुस्तकाचे पानं असतात त्या पानांचा 3/5 भाग काढायचा आहे म्हणजे x घेतो आहे एका पुस्तकासाठी त्याचा भाग किती आहे 3/5 आहे भाग
बरोबर. हे गुणाकार. गुणाकार का घेतला? चा आहे ना, चाचा आणि चाची दिसले तर गुणाकार घ्यायचं लेकरो. भाग म्हटलेला व साठी अधिक घेतलं, 15 पाणी आहे तर 15 घेतलं, अधिक घेतलं, वाचून झालं, उरली अजून 125 म्हणते. 125 घेतले राजो. मग उरलं किती? बरोबर शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाचे पाणी किती? बरोबर x. या पद्धतीने बघा. आता या पानांची बेरीज करतोय आपण. त्याची बेरीज आहे x. माहित नाही तर पाणी किती आहे काढायचीच आहे. एकूण पाणी किती? तर आता याला बघा कशा पद्धतीने करत असतो. 3/5 बरोबर आहे. x असेल तर 3x करू शकता. वरच्याचा गुणाकार वरती केला तर 3x मिळते. ठीक आहे. इथे जर बघितलं 3x. ठीक आहे. आता 15 अधिक 125 140. बघा 5/5 0 हातचाला 5/5 10 हातचाला 1 0 लिहिला आणि 1 आणि 2 3 3 आणि 1 4 1 जसच्या तसं. ठीक आहे. हे तुम्ही बेरीज करू शकता साधे सिंपल भाषेत. x याच्या खाली काही नाही म्हणजे 1 याचा तिरपा गुणाकार करा 3x. याचा तिरपा जर गुणाकार केला तर 3x येईल. अधिकचं साइन आहे अधिक करायचं. 140 गुणिला 5 करा 140. 5 0 0 होईल. 5 24 हातच्याले 2. ठीक आहे. 5 1 5 5 2 7 700. ठीक आहे. हे समजून घ्या. बरोबर x जसच्या तसं. भागाकारात खालच्याचा गुणाकार खाली करत असतो 5. ठीक आहे. हा 5 भागाकारात आहे. इकडे नेला तर गुणाकारात होईल. मी इकडची संख्या इकडे लिहितो 5x लिहितो 3x. इकडे काय उरलं 3x अधिक 700. बघा उलट नाही केलं. याला उलट केलं. हा x जो आहे 5 गुणिला x होईल ते 5x इकडे लिहिलं. हे इकडे लिहिलं इक्वल टूच्या इकडे आहे तर त्याला उलट केलं फक्त. ठीक आहे. समजून घ्या. ठीक आहे. 5x वजा 3x बरोबर 700. ठीक आहे. इथे 5 मधून 3 गेले 2 राहतात म्हणजे 2x. x ला कॉमन ठेवायचं आणि 5 मधून 3 काढायचे 2 राहतात. ठीक आहे. बरोबर 700 जसेच्या तसे. ठीक आहे. आणि x बरोबर जर 700 भागीला इथे गुणाकाराच्या रूपात आहे. इकडे बरोबर चिन्हाच्या तिकडे जाईल तर भागाकाराच्या रूपात जाईल. भागाकार केला तर याचं अर्ध 700च्या अर्धे 350 होतं. ठीक आहे लेकरो. 350 उत्तर हे बरोबर आहे. ट्रिकच्या रूपात आपण काढणार आहोत. मी ट्रिकच्या रूपात तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा ट्रिकच्या रूपात जर तुम्ही केलं तर ट्रिकच्या रूपात कसं बघा. ट्रिक्स क्रमांक 2 पहिला जो होता ते साध्या सिंपल भाषेत सांगितलं. ट्रिकचा वापर ट्रिक्स नाही आठवली तर काय कराल त्याच्यासाठी हे तुम्हाला साधं सोपं माहित असायला पाहिजे. बघा आता 3/5 तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. ठीक आहे. हे वेगळं आहे. हा पार्ट जो आहे तो वेगळा काढून होतो. हा वेगळा काढल्यानंतर तुम्हाला काढायचं आहे एकूण पाणी. हा वेगळा काढला एकूण पाणी 15 अधिक 125 140 पेजेस पडतील. ठीक आहे. आता घ्यायचं कसं 5 वजा 3 करायचे 2 येते. बरोबर. बरोबर साइन देतो आहे. 5 वजा 3 2 आणि हे 140 घ्यायचे. बरोबर. मग काय घ्यायचं की 5 जसेच्या तसे घ्यायचे आणि जे पुस्तकासाठी घेतले असेल तेच घ्यायचे. याचा तिरपा गुणाकार करा. ठीक आहे. तिरपा गुणाकार करा. काय 2 गुणिला x येईल बरोबर 140 गुणिला 5 येईल. बघा कसं काढतो आहे. ट्रिक्स म्हणतात त्याला. ठीक आहे. 2x बरोबर 5 0 0 5 20 हातच्याले 2 5 1 5 5 2 700. हे 140 गुणिला 5 इथे केलं होतं 700. x बरोबर 700 भागिला 2 x बरोबर 350. 350 समजलं. सोप्या पद्धतीने हे ट्रिक्स केलेले आहे. 2 कुठून आणलं 5 मधून 3 गेले 2 राहते. हे समजणं फार गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा मित्रांनो आपण पाठ क्रमांक 6 आज बघितलेला आहे. त्याच्यामधले सगळ्यात शेवटचे जे 2 प्रश्न आहेत 43 आणि 44 हा प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा होता आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगितली आणि लॉन्ग कट मेथड पण सांगितली. 2 पैकी एक मेथड ट्रिक्स जर आठवली नाही तर लॉन्ग कट मेथड तुम्हाला सोप्या भाषेमध्ये जे दिलेली भाषा आहे त्याला गणिताच्या भाषेमध्ये रूपांतरित करून कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे या पूर्ण पार्टमध्ये. ठीक आहे. बघा सराव करा आणि या व्हिडिओ मी जास्त लेंथचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की मुलांना तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे आणि मग नंतर तुम्ही चेक करा माझं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. सराव प्रश्न समूह आहे. विद्यार्थी हा कुठेच अडला नाही पाहिजे. मी इथे तुम्हाला प्रश्न देऊन तुम्ही सॉल्व करा आणि तुम्ही सॉल्व करणार तुमचं चुकणार मग ॲन्सर तुम्ही कुठे आहे बरोबर हे बघण्यापेक्षा तुमच्यासोबत मी सराव करून राहिलो. तुमचा पण सराव झाला पाहिजे
आणि बघा लेकरं हो की या चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.